आपण पाहिलं की मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे मागच्या 4 महिन्यांमध्ये एनडीएने विरोधी पक्षातले जवळपास 36 खासदार फोडले आणि आपल्या बाजूने वळवले. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारचा जो आत्मविश्वास होता तो एकदम गगनाला भिडलेला होता. म्हणजे सरकार एकदम 7व्या आसमानावर आपल्याला पाहायला भेटलं होतं. पण सध्या जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे मात्र आता सरकार जरासं बॅकफुटवर गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे या आंदोलनामुळे सरकार एका झटक्यात खाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय असं आपण म्हणू शकतो. सध्या तरी असंच चित्र आहे. आता मोदी सरकारच्या मनसुब्यांवर नेमकं कसं पाणी फिरलं तर हे 6 मुद्द्यांमध्ये आपले प्रतिनिधी राजानंद मोरे सरांनी याचं विश्लेषण केलंय. ते विश्लेषण नेमकं काय ते मी तुम्हाला सांगतोय. तर या सगळ्यांची सुरुवात कशी झाली होती तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकापासून याची सुरुवात झाली होती. तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने महिला आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडलं होतं. लोकसभेत हे विधेयक सादर केल्यानंतर 2/3 बहुमत सरकारकडे असणं आवश्यक होतं. पण ते जुळवण्यात सरकारला अपयश आलं आणि त्यांची पिछेहाट झाली. हे विधेयक जे तर ते मंजूर होऊ शकलं नाही. मोदी सरकारच्या मागच्या 12 वर्षांचा जर कार्यकाळ आपण पाहिला तर हा त्यांच्यासाठी पहिला झटका होता. म्हणजे एवढा अशी वेळ त्यांच्यावर यापूर्वी कधी आली नव्हती की एखादं विधेयक जे तर ते मंजूर करू शकले नाहीत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा असतील तर त्यांना नक्कीच हा जो प्रकार होता तर हा जिवारी लागला असणार यात दुमत नव्हतं. आता यातला दुसरा मुद्दा असा आहे की यानंतर त्यांनी विरोधक महिला विरोधी आहे असं नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली होती. तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्यावेळी पडलं त्यावेळीला एनडीएने असा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली होती. खुद्द पंतप्रधान मोदींनी दूरदर्शनवर येऊन देशवासियांशी संवाद साधला होता आणि त्यांनी काँग्रेसवरती टीका केली होती. जर आपण पाहिलं असेल तर देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात मोर्चे काढले होते आणि वातावरण निर्मिती केली होती. पश्चिम बंगाल सोबत ज्या 5 राज्यात निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीतही हाच मुद्दा प्रामुख्याने गाजला होता. आता यातला तिसरा मुद्दा हा आहे की 36 खासदारांचा एकूण 36 खासदार जे तर ते मागच्या 4 महिन्यांमध्ये एनडीएने आपल्या बाजूने वळवलेले आहेत. तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे संसदेत जर पारित करायचं असेल तर लोकसभेसह राज्यसभेतही सरकारकडे 2/3 बहुमत असणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी मागच्या 4 महिन्यांपासूनच जुळवाजुळव सुरू केली होती आणि त्यामध्ये त्यांना मोठं यश आल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला त्यांनी आम आदमी पार्टीचे राज्यसभेतले 7 खासदार फोडले. ओके. त्यानंतर बंगालमध्ये निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं आपण पाहिलं. पक्षाच्या तब्बल 20 खासदारांनी एनसीपीआय नावाचा जो पक्ष आहे तर त्यामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये आपला गट जो आहे तर तो विलीन केला आणि एनडीएला पाठिंबा दिला होता. त्यानंतर तृणमूलच्याच राज्यसभेतले जे 3 खासदार होते त्यांनीही राजीनामा दिला, भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथे पुन्हा निवडणूक झाली. त्यानंतर त्या 3 खासदारांना पुन्हा खासदारकी मिळाली आणि ते एनडीएत सामील झाले साहजिकच. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यात आपण पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन झाले. तर अशा पद्धतीने मागच्या 4 महिन्यात एकूण 36 खासदार फोडण्यात किंवा आपल्या बाजूने वळवण्यात जे तर ते एनडीएला यश आलं होतं. चौथा मुद्दा यामध्ये हा आहे की विरोधी पक्षांना एक ठरवून टार्गेट केलं गेलं एनडीएकडून. 2/3 बहुमतासाठी एनडीएकडून विरोधी पक्षात फूट पाडण्यात येणार किंवा येते अशी चर्चा मागच्या बऱ्याच दिवसात होतीये. काँग्रेसपासून जे आपण तमिळनाडूचं इलेक्शन पाहिलं त्यामध्ये डीएमके जो आहे तर तो काँग्रेसपासून दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न असेल किंवा समाजवादी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न असेल अशा चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आपल्या राज्यातही जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या 8 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करतोय अशा चर्चा आपल्याला मागच्या काही दिवसात पाहायला मिळाल्या. यात 5वा मुद्दा असा होता की विरोधी पक्षांना संसदेत हरवण्यासाठी सगळं वातावरण तयार केलं गेलंय. संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पारित करण्यासाठी आणि खासदारांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना बऱ्यापैकी यश आलं होतं. म्हणजे खासदार जमा झाले होते आणि ते बहुतांश या प्रयत्नात यशस्वी झाले होते असं आपण म्हणू शकतो. पण नीट पेपर फुटीचं प्रकरण गाजलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केलं. त्यानंतर आंदोलनात आपण पाहिलं की राहुल गांधींनी उडी घेतली, घरासमोर आंदोलन केलं मोदींच्या आणि एकंदरीतच वातावरण तापवलं. त्यामुळे आता
एनडीएचे जे मनसुबे त्यावर पाणी फिरलं कुठेतरी असं आपण म्हणू शकतो. सध्या 6वा मुद्दा मी बोलतो की सध्या आपण बघतोय की सरकार विरोधी वातावरण जे तर ते चांगलंच तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या 4 महिन्यांपासून सरकारने जी तयारी केली होती तर ती सध्या कुठेतरी वाया गेली, कुठेतरी त्याला एक वेगळा अँगल मिळाला असं आपण म्हणू शकतो. कारण कॉक्रोच जनता पार्टीला सध्या देशभरात जो पाठिंबा आहे तर तो फार मोठ्या प्रमाणावर मिळतोय. काँग्रेस सोबत बाकी सगळे इतर पक्ष एकत्र आलेत आणि त्यांनी सरकारला घेरलंय. म्हणजे एकंदरीतच मोदी सरकारची कुठेतरी कोंडी केल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. संसदेवर मोर्चा दरम्यान पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यानंतर या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप मिळालं. प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आता माघार घेणार नाही असं आता विरोधकांनी एकंदरीतच चंग बांधलाय. त्यामुळे आता संसदेचं जे कामकाज आहे तर ते मागच्या 4 दिवसांपासून झालेलं नाही, हे ठप्पच आहे या मागणीमुळे. त्यामुळे आता कुठेतरी सरकार बॅकफुटवर गेलंय. जवळपास महिनाभर आपण पाहिलं की कॉक्रोचचं आंदोलन हे जंतर मंतरवर सुरू होतं आणि आंदोलकांना वेगवेगळ्या पद्धतीने हिनवलं गेलं. म्हणजे सामान्य लोकांचाही आधी पूर्ण पाठिंबा नव्हता, पण आता जो पाठिंबा आहे कॉक्रोच जनता पार्टीला किंवा आंदोलनाला असेल एकंदरीत विद्यार्थ्यांच्या तर तो सगळीकडून पाहायला मिळतोय. आणि यातूनच आता नेत्यांनी चर्चेची तयारी तरी किमान दाखवली आहे. त्यामुळे या आंदोलनामुळे सरकारवर कुठेतरी दबाव वाढला असं चित्र आता यातनं स्पष्ट होतं. त्यामुळे खासदारांची जुळवाजुळव असेल किंवा विरोधकांची ताकद कमी करणे असेल, यामुळे आता या गोष्टींना पुढचे काही दिवस तरी आळा बसेल किंवा काही गोष्टी या कमी होतील पुढच्या दिवसात असं आपल्याला चित्र दिसतंय. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणायचं झाल्यास जर सरकारला बहुमत आणायचं असेल तर त्यांना हे प्रकरण जरा अवघड जाऊ शकतं. त्यामुळे आता हे आंदोलन हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतंय असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय. त्यामुळे आता प्रधान राजीनामा देणार का हा एक मुद्दा आहे, कारण त्याशिवाय दिपके माघार घेतील असं तरी सध्या दिसत नाहीये. त्यामुळे आता सरकारसाठी ही मोठी परीक्षा ठरू शकते. आता मागच्या आठवड्यापर्यंत जे सरकार आपल्याला पॉवरफुल दिसत होतं ते आता आपल्याला विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थी पालक असतील किंवा तरुण वर्ग असेल हे सगळेच त्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे सरकार टीकेचं धनी होताना दिसतंय. त्यामुळे आता नेमकं केंद्र सरकार असेल, एनडीए असेल, यातून नेमकं मार्ग कसा काढणार आणि हे आंदोलन कसं मोडून काढणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. या आंदोलनाच्या संबंधित आणि इतर सगळ्या राजकीय अपडेट्स आपण घेतच राहू. यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका.